अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तुम्ही आज कलेक्टर मॅडमची भेट घेतली आहे, काय? मी आज मॅडमची भेट घेण्यासाठी आलो. मॅडमला भेटून मी सविस्तर बोलणार आहे. मंठा शहरात आणि तालुक्यात मंठा पोलीस प्रशासन आणि PI मनोज राठोड हे वाटोळं करत आहेत मंठा शहराचं. आज रोजी मंठा शहरात गुटखा असेल, मटका असेल, देशी असेल, मटका आपला चक्री, लॉटरी, वाळू अवैधरित्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि मी त्यांना या अगोदरही कल्पना दिली, त्यांनी काही मनावर घेतलं नाही. मी आज त्यांनाही भेट घेऊन त्यांना बी सांगितलं की बाबा हे सर्व बंद करा, नसता आम्हाला नाईलाजानं आंदोलन, उपोषण, रस्त्यावर उतरायला लागेल. आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करा ही अपेक्षा आहे आमची. मी तालुका प्रमुख आहे शिवसेनेचा मंठ्याचा. तालुका प्रमुख या नात्यानं माझ्या शहरात, माझ्या तालुक्यात काही चुकीचं घडत असेल तर माझं काम आहे त्या गोष्टीकडे ध्यान देणं. आणि त्यांना मी निवेदन दिलं. सकाळी 11 वाजता भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आणि 11च्या नंतर आता वाजले 3 वाजेपर्यंत आता सध्या मी 1-2 जणांना सहज फोन लावून विचारलं काय चालू आहे. तो मला बस स्टँडच्या दुकानात तशाच चालू आहे, चौकातल्या दुकानात तशाच चालू आहे, बुक्की तिकडं पलीकडे आहे ती तशीच चालू आहे, गुटखा टपऱ्यावर तसंच चालू आहे, वाळूच्या गाड्या रोडनं तशाच चालू आहे. आणि खरं तर सांगायचं म्हणजे उसोद रोडला एका व्यवसाय चालू करून दिला पोलिसांनी हप्ते घेऊन. इथपर्यंत ते खालच्या नीच दर्जाचं काम करतायत. यासाठी कलेक्टर मॅडम असेल, SP बन्सल साहेब असतील यांनी यावर कडक कारवाई करून लक्ष देण्याची गरज आहे. नसता मी उद्या आमचे जिल्ह्याचे नेते अर्जुन भाऊ असतील, जिल्हा प्रमुख जे बोराडे पाटील असतील, गृह राज्यमंत्री योगेश कदम साहेब असतील यांची सुद्धा भेट घेऊन त्यांचे हा विषय त्यांच्या कानावर घालून मी शांत बसणार नाही. मी एवढं सांगतो, हे सर्व बंद झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. काय नाव? माझ्यात आणि तालुक्यात मंठा पोलीस प्रशासन आणि PI मनोज राठोड हे वाटोळं करत आहेत मंठा शहराचं. आज रोजी मंठा शहरात गुटखा असेल, मटका असेल, देशी असेल, मटका आपला चक्री, लॉटरी, वाळू अवैधरित्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि मी त्यांना या अगोदरही कल्पना दिली, त्यांनी काही मनावर घेतलं नाही. मी आज त्यांनाही भेट घेऊन त्यांना बी सांगितलं की बाबा हे सर्व बंद करा, नसता आम्हाला नाईलाजानं आंदोलन, उपोषण, रस्त्यावर उतरायला लागेल. आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करा ही अपेक्षा आहे आमची. मी तालुका प्रमुख आहे शिवसेनेचा मंठ्याचा. तालुका प्रमुख या नात्यानं माझ्या शहरात, माझ्या तालुक्यात काही चुकीचं घडत असेल तर माझं काम आहे त्या गोष्टीकडे ध्यान देणं. आणि त्यांना मी निवेदन दिलं. सकाळी 11 वाजता भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आणि 11च्या नंतर आता वाजले 3 वाजेपर्यंत आता सध्या मी 1-2 जणांना सहज फोन लावून विचारलं काय चालू आहे. तो मला बस स्टँडच्या दुकानात तशाच चालू आहे, चौकातल्या दुकानात तशाच चालू आहे, बुक्की तिकडं पलीकडे आहे ती तशीच चालू आहे, गुटखा टपऱ्यावर तसंच चालू आहे, वाळूच्या गाड्या रोडनं तशाच चालू आहे. आणि खरं तर सांगायचं म्हणजे उसोद रोडला एका व्यवसाय चालू करून दिला पोलिसांनी हप्ते घेऊन. इथपर्यंत ते खालच्या नीच दर्जाचं काम करतायत. यासाठी कलेक्टर मॅडम असेल, SP बन्सल साहेब असतील यांनी यावर कडक कारवाई करून लक्ष देण्याची गरज आहे. नसता मी उद्या आमचे जिल्ह्याचे नेते अर्जुन भाऊ असतील, जिल्हा प्रमुख जे बोराडे पाटील असतील, गृह राज्यमंत्री योगेश कदम साहेब असतील यांची सुद्धा भेट घेऊन त्यांचे हा विषय त्यांच्या कानावर घालून मी शांत बसणार नाही. मी एवढं सांगतो, हे सर्व बंद झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. काय नाव?